जेव्हा तुम्ही आयुष्यात एखादं उच्च ध्येय ठरवता किंवा स्वतःला बदलण्याचा, स्वतःला घडवण्याचा मार्ग निवडता, तेव्हा तुम्हाला अनेक चॅलेंजेसला, अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आणि या आव्हानांना तोंड देताना किंवा आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला याची शाश्वती नसते की तुम्हाला यश मिळेल की अपयश मिळेल. परंतु त्याचा विचार न करता तुम्हाला तुमच्या ध्येयावर कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, एफर्ट टाकणं गरजेचं आहे. कधी-कधी काय होतं ना, जेव्हा आपण या मार्गावर चालत असतो, स्वप्नाचा पाठपुरावा करत असतो, तेव्हा एका पॉइंटला आपण इतका कंटाळलेलो असतो किंवा इतका निराश झालेलो असतो की आपल्याला असं वाटतं की हे खरंच मला यश मिळेल का, किंवा मी हे पूर्ण करू शकेल का. आणि त्या क्षणाला पहिला विचार डोक्यात येतो की सोडून देऊ का, गिव्हअप करू का. तर मुळीच नाही. गिव्हअप करणं हा सगळ्यात सोपा मार्ग, परंतु अपयश मिळवण्याचा सुद्धा मार्ग आहे, म्हणजे गिव्हअप करणं. पण गिव्हअप करणं हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा आपण स्वतःला ग्रेट बनवण्याचा मार्ग निवडतो, स्वतःसाठी एखादं ध्येय निवडतो, स्वतःला बदलण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहेत. आणि त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. कारण का, जेव्हा आपण सक्सेसच्या मार्गावर निघालेलो असतो, प्रवास सुरू केलेला असतो, तेव्हा एकतर आपल्याला यश मिळेल किंवा अपयश मिळेल. ह्या दोन्ही गोष्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग यश मिळो की अपयश मिळो, याचा विचार न करता जे काही मिळणार आहे ते आपण स्वीकारण्याची आपली मनाची तयारी असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला अपयश मिळेल, त्यातून काहीतरी शिकून कुठे आपल्या चुका झालेल्या आहेत याचा विचार करून पुन्हा एकदा आपल्याला आपल्या यशाच्या मार्गावर पुन्हा आपला प्रवास सुरू करावा लागतो. मुळात ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट ठरवतो, आपल्या स्वतःचं आयुष्य बदलण्याचं ठरवतो, तेवढं सोपं नाहीये. आणि मग जेव्हा आयुष्य बदलण्याचं ठरवतो ना, तेव्हा त्या मार्गामध्ये अडथळे येणारच आहेत, अडचणी येणारच आहेत, चॅलेंजेस येणारच आहेत, पूर्ण आयुष्यामध्ये उलथापालथ होऊन जाणार आहे. पण या सगळ्या गोष्टींसाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. जे काही मिळणार आहे आपल्याला आयुष्यामध्ये ते खूप मोठं असणार आहे, खूप ग्रेट असणार आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेणंच आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे काय आपल्या आयुष्यात घडणार आहे त्यासाठी आपण तयार राहायला हवं. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या ध्येयावरून, आपल्या गोलवरनं आपलं नजर जे आहे, आपलं दृष्टी जी आहे, ती अजिबात हलता कामा नये. जे काय आपल्या आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे, जे काय आपल्या आयुष्यात येणार आहे, त्या सगळ्यांना आपण तोंड देणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण यशाच्या मार्गावर पुढे जात असतो, यशस्वी होत असतो. यशस्वी होणं इतकं सोपं नाहीये. पण तुमच्या मनात स्वतःला यशस्वी करण्याचा विचार आलाय, हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, याच्यासाठी तुमचं स्वतःचं तुम्ही अभिनंदन करायला हवं. आणि शेवटी काय आहे, आयुष्य म्हणजे आशा निराशेचा खेळ आहे, यश अपयशाचा खेळ आहे. आणि दोन्ही पैकी काहीतरी आपल्याला मिळणारच आहे. पण शेवटी जर आपण आपल्या मार्गामध्ये टिकून राहिलो, प्रयत्न करत राहिलो, आणि मग आपली चिकाटी आपण सोडली नाही, तर एक दिवस नक्कीच तो आपल्या यशाचा दिवस उजाडतो, ती यशाची पहाट होते. आणि आपण आयुष्यामध्ये ते मिळवलेलं असतं ज्याच्यासाठी आपण इतके प्रयत्न केलेले असतात, इतके एफर्ट्स टाकलेले असतात. त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एखादा यशाचा मार्ग निवडता, त्यावेळेस त्याला मध्येच सोडून न देता, गिव्हअप न करता, कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली आपण त्या गोष्टीवर स्वतःला झोकून द्यायला हवं. तरच यश मिळत असतं. आणि शेवटी कितीही काही घडलं आपल्या आयुष्यात, कोणतीही गोष्ट घडलेली असते, किती वाईट गोष्ट घडलेली असते, त्या भूतकाळाचा विचार न करता आपल्याला पुढे भविष्याचा विचार करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे गेट अप, ड्रेस अप, शो अप अँड सेट अप, बट नेव्हर गिव्ह अप. म्हणजे उठा, स्वतःला तयार करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही आयुष्यामध्ये तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि गिव्हअप मात्र कधी करू नका, सोडून मात्र कधीही देऊ नका. कारण सोडून देणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं अपयश स्वीकारणं, असा त्याचा अर्थ होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादं ध्येय निवडलं असेल, तर तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्टे कन्सिस्टंट, स्टे कंटिन्यू, आणि तुमच्या यशाच्या ध्येयापर्यंत तुम्ही मात्र नक्की पोहोचाल. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.